नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, भरपूर दिवसानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षाचा कालखंड हा ओलांडलेला आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी परत एकदा यूट्यूबवर आलेलो आहो. तर मित्रांनो, आजपासून एका नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे, जो असणार उत्तर भारताचा एक महाप्रवास, ज्याच्यामध्ये जवळजवळ 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. जो प्रवास तुम्ही बघू शकता की हा जो परिसर आहे, हा 0 माईल्सचा परिसर आहे, जो आहे परिसर आहे. आणि मी सध्या तरी उभा आहे आदिवासी शहीद गोवारी सीताबर्डीचा जो 0 माईल्सचा एरिया आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, हा जो एरिया आहे, थोडंफार याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. सन 1994मध्ये एक इथे मोर्चा झालेला होता, जो गोवारी समाजातर्फे करण्यात आलेला होता 23 नोव्हेंबर 1994ला. त्या मोर्चादरम्यान 114 लोक जे आहे ते इथे शहीद झालेले होते आणि त्यांच्या स्मरणाच्या प्रत्यर्थ हा जो तुम्ही बघू शकता हे स्मारक त्यांनी इथे बांधलेलं आहे. हा मोर्चा जो होता, हा मोर्चा त्यांना ST प्रवर्गामध्ये रिझर्वेशन हवं होतं, त्यासाठी हा मोर्चा केलेला होता. आणि त्या मोर्चाच्या दरम्यान 114 लोक जे आहे शहीद झालेले होते आणि त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ इथे स्मारक बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला हा 0 माईल्सचा परिसर आहे आणि आजपासून जी जर्नी आहे ती इथून सुरू होत आहे. ही जी जर्नी असणार, ही जर्नी जवळजवळ 7 राज्यातून जाणार आणि 28 दिवसाचा हा सर्व प्रवास असणार. या 28 दिवसाच्या दरम्यान हा प्रवास नकाशावरचा नाही, तो मनात सुरू झालेला आहे. पुढचे 28 दिवस मी शहरं नाही, माणसं शोधणार आहे. रस्त्यावर भेटणारी अनोळखी चेहरे, त्यांच्या डोळ्यातली स्वप्न, आवाजातले अनुभव, इतिहासाच्या पायऱ्यांवर उभं राहून वर्तमान समजून घेणार आहे. संस्कृती, श्रद्धा, संघर्ष आणि माणुसकी सगळं कॅमेऱ्यात नाही तर हृदयात साठवणार आहे. हा प्रवास पाहण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आणि हा प्रवास सुरू होतोय भारताच्या केंद्रबिंदू 0 माईल्सपासून. कधीकधी प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर तो स्वतःपासून थोडं दूर आणि स्वतःकडेच परत येण्यासाठी असतो. आज नागपूर रेल्वे स्टेशनवरून माझा प्रवास सुरू होतोय दिल्लीकडं. मित्रांनो, आता मी चाललेलो आहो नागपूर रेल्वे स्टेशन. तिथून माझी एक 5 वाजताची ट्रेन आहे आणि माझ्यासोबत आहे माझा भाचा आदित्य, ज्यानेच हा पूर्ण शूट केलेला आहे. तर ही जर्नी यथाचित लागो आणि याच्यामध्ये एक यशस्वीपणा आम्हाला मिळो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. रेल्वे स्टेशन म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म किंवा रोड नाही, ते माणसाचं आयुष्य उघडं करणारं पुस्तक आहे. इथे कोणी नोकरीच्या शोधात उभा आहे, कोणी अपयश पचवत, तर कोणी जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेत. प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळी चिंता आहे, पण सगळ्यांची दिशा एकच. पुढे या गर्दीत मी उभा आहे, माझ्या प्रश्नांसह, माझ्या अनिश्चिततेसह. रेल्वे माणसाला फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्याचं काम करत नाही, तर ती कधी स्वप्नांकडे तर कधी वास्तवाकडे नेऊन सोडते. आणि जेव्हा ती सुटते तेव्हा काही लोक मागं राहतात, पण प्रत्येकाचं आयुष्य पुढच्या स्टेशनकडे निघालेलं असतं. तर मित्रांनो, मी पोहोचलो आहे आता नागपूर रेल्वे स्टेशन आणि इथे 2 जे आहे आपले सारथी वाट बघत आहे. तुम्ही बघू शकता, एक आहे कापसाचे ठोक आणि चिल्लर विक्रेता नागेश भाऊ खाटेकर म्हणजे आमचे बंधू, आणि दुसरे आहे पंकज भाऊ घागरे. काही मित्र प्रवासापर्यंत सोबत येतात आणि काही प्रवास सुरू होण्याचं कारण बनतात. कधी कधी प्रवासात असे क्षण देखील दिसतात जे आपल्याला आपल्या तक्रारी लहान वाटायला लावतात. डोळे नसतानाही चालणारी ही पावलं आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातात आणि आपल्या तक्रारी नाहीशा करतात. ट्रेन येते आणि त्या आवाजात आयुष्याची हाक असते, कोणाला नव्या सुरुवातीसाठी, कोणाला स्वतःला सावरायला. मला माहिती नाही पुढे काय होईल, पण या रुळावर उभा राहून मी एवढंच ठरवलंय, आता थांबायचं नाही.